हे असं तात्पुरते उपाय काहीतरी करायचे, त्याने मुळापासून गोष्टी दूर होत नाहीत काकू. आणि हे त्यांना लक्षात यायला लागलंय आता. हो ना राजवाडे? नाही, बरोबर आहे तुझं. पण कसं आहे ना, नुसत्या हेल्दी लाईफस्टाईलच्या जोरावर माणूस आजारातून बरा होत नाही ना. त्याच्यासाठी औषधं गोळ्या ह्या घ्याव्याच लागतात. नाही, पण मुळात जर हेल्दी लाईफस्टाईल असेल तर काकू माणूस आजारीच कमी पडेल की नाही. आणि असं सगळ्या गोळ्या एका दमात बंद करून टाकायला कोणीच नाही सांगत आहे त्यांना. पण त्याचा अतिवापर तर मी थांबवीनच आता. त्यांच्या शरीराची इम्युनिटी वाढवावी लागेल. कारण प्रतिकार शक्ती नसेल तर मग माणूस आजारी पडतो ना. आणि आपण जेवढ्या गोळ्या जास्त घेतो ना तेवढी आपली प्रतिकार क्षमता आहे ना ती कमी होत जाते. त्यामुळे आता आपल्याला गोळ्या घेत राहायचंय का थोडंसं निरोगी आयुष्याकडे वळायचंय हे जास्त त्याला ठरवायला लागेलच. बरोबर बोललीस तू नंदू. आणि मल्लिका, तुला जर पिंट्याची काळजी वाटत असेल ना, तूही त्याला हाच सल्ला दिला पाहिजे. गोळ्यांची भीती कसली दाखवतेस? आई, मला खूप काळजी आहे त्याची. म्हणून त्याचा हा त्रास बघून माझा जीव तुटतो. माझ्या अंशूपेक्षा जास्त प्रेम करते मी समरवर. म्हणून मला त्रास होतो. काळजी वाटते त्याची. काकू, कशा करता रडतेस तू? शांत हो. आणि कुठला विषय कुठल्या कुठे घेऊन जातेस तू? मला एवढं काही झालेलं नाही. उगाच त्याचा बाऊ करू नका आणि रडू नका प्लीज. चला, उशीर झालाय खूप. झोपा आता सगळेच. गुड नाईट. अजून सिरियसनेस कळत नाही या पोराला. मला नाही वाटत तितक्या लवकर हा शहाणा होईल. नंदू, आता तूच बघ बाई ह्याच्या तब्येतीचं काय ते. नक्की बघीन आजी, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही सुद्धा शांतपणे झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. ही दादाच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतकं का नाक खूप असते. आणि समर पण इतका का पागळतोय? ज्या नवऱ्याची इतकी काळजी घेते बायको म्हणून, तो नवरा बायको म्हणून मानतोय का तिला? माझा नवरा मला बायको मानतो, माझ्यावर खूप प्रेम देखील करतो. म्हणून काय मी त्याच्या मागे मागे जात नाही. बघ, असं सांभाळून नाव घेतलं ना की असे फोन कॉल्स येतात. टॉक ऑफ द डेव्हिल. चल. अगं काय असतं माहितीये का, नवऱ्यांना आवडतं ग बायकोनी पटकन फोन उचलला आपला. या थोड्या थोड्या गोष्टींवर खुश होतात. उचल उचल, पटकन उचल. हॅलो, हा बोला. हो, अन्विषा झोपली? बरं. काय? मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला की तोच विषय काढू नका म्हणून. मी तिथे नाहीये ना ते सगळ्यांसाठीच चांगलंय. शांतता राहील जरा. हे बघा, जे चाललंय ना ते योग्य चाललंय. अजून एखादी गोळी झोपेची वगैरे? नको. पाण्याचा ग्लास जवळ ठेवू? हो. दिवा घालू? तुम्हाला हवा असेल तर घालवा. आणि काय केवढे प्रश्न विचारताय तुम्ही? आता तुम्ही तसं काही म्हणालात, विचारल्याशिवाय काही करत जाऊ नका म्हणून. त्याचा हा अर्थ काढला तुम्ही? छोट्या छोट्या गोष्टी विचारण्याची गरज नाहीये काही. पण तुमच्या मते आता छोटी गोष्ट कुठली आणि मोठी गोष्ट कुठली हे कसं कळणार मला? राजवाडे, विमान विकत घेऊ का हे विचारा. कारण ही मोठी गोष्ट, मोठा प्रश्न. पण राजवाडे, टिकल्यांचं पाकिट विकत घेऊ का हे विचारायची गरज नाहीये. कारण तो छोटा प्रश्न आहे, छोटी गोष्ट आहे. ठीक आहे? हे ते आलं माझ्या लक्षात. पण म्हणजे रोज असं शिंकले तरी गोळ्या घ्यायच्या ही मोठी गोष्ट आहे. आणि आपलं बीपी शूट झालं तरी डॉक्टरकडे वगैरे जायचं नाही. म्हणजे ते काही महत्वाचंच नाहीये. ही अगदी छोटी गोष्ट आहे असं का? ते जरा कन्फ्युजिंग आहे सगळं. सिरियसली घेतोय मी हे सगळं. म्हणून एवढी औषधं घेतोय. तब्येत चांगली राहावी हीच इच्छा आहे माझी. म्हणून या गोळ्या घेतोय, कळलं? पण जर एवढ्या गोळ्या घेऊन तब्येत बिघडत असेल तर?
म्हणजे कशाचाही अतिरेक वाईटच असतो ना. आले छान, टोमणे आले. आता माझं डोकं जे मगाशी दुखत होतं ना ते दुखणं बंद होईल नाही का. बघा, माणसाचं डोकं दुखत असताना जसं वागायला पाहिजे ना अगदी तसंच वागताय तुम्ही. थँक्यू. माझ्यासाठी फक्त माझी डोकेदुखी थांबणं एवढीच गोष्ट आता मला हवी आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही केवढं बोललात बघा. खरं तर डोकेदुखीची एक गोळी होती माझ्याकडे. परत गोळी? उठायच्या बसायच्या पण घ्यायला लागा गोळ्या आता. काय प्रॉब्लेम आहे? साधी डोकेदुखीची गोळी सुद्धा घ्यायची नाही मी? आता काय? बीपी चेक करून टाकू एकदा झोपायच्या आधी. नाही, कारण मी झोपतोय आता. मग मी प्रश्न नको विचारू? तुम्हाला हवं ते तुम्ही करा, ज्याने तुम्हाला बरं वाटेल. मी झोपतोय. नक्की? गुड नाईट. राजवाडे, आता काय? गुड नाईट. अरे वा, गुड नाईट.